गावठाण 54-02 चषकाची पाहणार. आणि ज्या पद्धतीचे यंदाचा हंगाम मोठ्या अगदी जोशात आणि जल्लोषात तुम्ही पाहू शकता. 2 दिवसाची स्पर्धा आहे. रोख रक्कम 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 आणि त्याहीपेक्षा ज्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय त्या सर्वांना आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्या. माननीय श्री केशवजी घरत साहेब यांचं देखील आगमन झालं. केशवजी घरत साहेब या आपण मंचावरती आपला विशेष सन्मान असेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी विपुलजी आपण सायकल पाहतोय. बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरला आपण ट्रॉफी बरोबरच स्पोर्ट्स शूज देणार आहोत. ही एक चांगली संकल्पना आयोजकांची. आम्ही बऱ्याचशा लाखोच्या स्पर्धा पाहिल्या, 1-1 लाखाच्या त्यामध्ये सायकल असते, परंतु इथे 50,000च्या स्पर्धेमध्ये सायकल. स्क्रीनवरती तुम्ही स्वर्गीय कुमार मयूर दिलीप ठाकूर यांना पाहताय. अगदी आज आपल्यामध्ये मयूर दादा नाहीये, परंतु नेहमीच मयूरच्या आठवणीला उजाला देतो आपण. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण मयूर स्मृती गावदेवी गावठाण, मयूर स्मृती सुरुंगपाडा, मयूर स्मृती बेलदारवाडा असे संघ आपण पाहत आलो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत अक्षयजी मडवी आणि दयानंद मडवी. नेहमीच या नावाने संघांना खेळवत असतात. तिसऱ्या पर्वामध्ये करण मडवीने या नावाचा डंका वाजवला. उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मयूर स्मृती गावदेवी गावठाण संघाने जिंकलं. आणि आज तुम्ही मयूर स्मृती बेलदारवाडा आणि त्यांच्या विरोधात अर्णव यंगस्टर बेलपाड्याची मॅच अनुभवताय. करूया मॅचला सुरुवात. बॅट्समन आले विशाल आणि त्याच्या सोबतीला शंतनू हा खेळाडू आणि विशाल सलामीचे 2 बॅट्समन. 4 षटकांची मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन रणजित ठाकूर. अर्णव यंगस्टर बेलपाड्याचा वेगवान गोलंदाज. मॅच 4 षटकांची आहे. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. करूया पहिल्या डावाला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती रणजित ठाकूर पहिलं षटक घेऊन. बॅट्समन विशाल स्ट्राईक वरती. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली विशालनं. पहिला बॉल लेग स्टंप मिस आहे. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. आत्मारामजी कोहली सर यांनी वाईट बॉलचा इशारा दिला. पंचांच्या भूमिकेमध्ये जेव्हा पंच उतरतात तेव्हा त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव असतो. बरेच उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये त्यांनी पाहिलेत. आत्मारामजी कोहली सरांचं आम्ही कौतुक करू. आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये ओवळे गावची दहशत वेगळीच राहिली आहे. आणि ओवळे गावचे सुपुत्र आज पप्पू गायकवाड सर यांना तुम्ही पाहताय. एक दर्जेदार खेळाडू पप्पू गायकवाड सर. आणि इथून चांगला फटका ठोकलाय. कलात्मकता, कौशल्यता, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. बॉल चाललाय अपेक्षा असेल की पहिलं षटक चांगलं यायला हवं. 1-2 विकेट्स आल्या तर मजा येईल. पण तू अशा पद्धतीने सामोर जातील. लॉफ केला बॉलला. हवाई हल्ला. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार ठोकला. चांगली बॅटिंग. टप्पा बॉल चांगला रिलीज केलं. चांगलं कमबॅक म्हणूया. मागील बॉलवरती ताकद राहिली फलंदाजाची. पण तदनंतर लगेच प्रश्न विचारला गोलंदाजानं, आज देखेत जरा किसमे कितना है दम. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची इथे सांगता. चांगलं कमबॅक हवंय. बेलदारवाडा टीम देखील चांगल्या फॉर्म मध्ये. टॅपिंग क्रिकेट वळवलाय, फक्त दिशा दिली. एक सिंगल. मग अशी उल्लेख केला की क्रिकेट जगतामध्ये ज्या संघाची दहशत आहे ते नाव आहे वाकलंड. आणि त्या संघाला पराभूत करणारा संघ तो म्हणजे बेलदारवाडा. फायनल जासईच्या मैदानामध्ये आम्ही पाहिले आणि तिथे काय कमालीचा खेळ या संघानं लगावला होता आणि तिथे चॅम्पियन राहिले. तो क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते. वेळीच तुम्हाला कमबॅक करावं लागतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना जिंकत पुढे जाण्याचं ध्येय तुम्हाला राखावं लागतं. आणि आज ध्येय ठेवले. आज अम्बिशन, अगदी मोठी स्वप्न पाहिलेत. ती म्हणजे बेलदारवाडा टीमने. इथे फटका चांगला ऑलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय दणदण दणदड करत सीमा पार. आणखीन 4 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये रणजित ठाकूर प्रचंड महागडा ठरला. तब्बल 17 धावा, 5 बॉल मध्ये 17 धावा ठोकल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. बेलदारवाडा टीम कमबॅक करत असताना मयूर स्मृती बेलदारवाडा चांगली फाईट करतात. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. फटका फसलाय, मिडॉनचा खेळाडू पोहोचलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. पहिली विकेट. खेळाडू होतील शंतनू झेलबाद. स्पर्धेचे आयोजक दयानंद मडवी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचे. केशवजी खरत यांचा सन्मान, वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. स्क्रीनवरती तुम्ही सन्मान पाहताय. मुख्य मान्यवर केशवजी खरत, मनपूर्वक आपला आभार आणि त्यांना मी विनंती करू बसा, आपण या स्पर्धेला एन्जॉय करा. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकामध्ये मयूर स्मृती बेलदारवाडा टीमची धावसंख्या 1 खेळाडू बाद 17 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी चिन्मय हा गोलंदाज झाला. ओव्हर द विकेट्स चिन्मयला आपण पाहताय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, आणखीन एक वाईट, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रानं संघ पोहोचेल 18 वर. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 आल्यात, त्यामुळे आता कमबॅक व्हायला हवं. चला जय हनुमान रांजणपाडा टीम रिपोर्टिंग करा आपण, कारण याच्यानंतर तुम्हाला पुढची मॅच खेळायची. जर आपण लाईव्ह पाहत असाल तर वेळेवरती पोहोचा. 18 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चाललाय. मिड विकेट वरून खेळाडू सुसाट सुटलेत आणि इथून तिसरी धाव घेत असताना रनआउटची संधी आहे आणि तिसरी धावा, दुसरी धाव अंगाशी पडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा महागडा ठरला. विशालला परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक विकेट. मध्ये धूम धडाक्यात नियोजन. हाफ ट्रॅकर बॉल, एस डॉट बॉलचा इशारा दिला अंपायर्सनं. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी वेदेशला आपण पाहताय, जो 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन. अवघ्या 4 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्यात आणि त्याच्यानंतरचे पुढील 2 बॉल 2 सिंगल देखील आल्यात. 19 धावा धावफलकावरती. 2 बाद 19. स्पर्धेमध्ये 40 षटकार लागलेत आणि आतापर्यंत 35 चौकार. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनला प्रसाद आलाय. रन्स मिळेल फक्त 1 धाव. सिंगलनं फरक पडणार नाही अर्णव यंगस्टर बेलपाड्याला, कारण जी वापसी होती पहिल्या ओव्हरमध्ये 17, असं वाटलं की जो दबाव वाढवल्या, कमीत कमी या ओव्हरमध्ये 12-14 रन्स जरी आल्या तरी एक चांगला स्कोर राहील. आणि विकेट्स तुम्हाला ठेवायच्या आहेत. विकेट जर राहिल्या तर रन्स बनू शकतात. मिस टायमिंग आहे. विकेट बद्दल चर्चा केली आणि इथून विकेटची संधी. चिन्मय पोहोचलाय. व्हेरी गुड कॅच. आणखीन एक झटका. विकेट क्रमांक 3. आणखीन एक खेळाडूला परतावा लागेल. बॅक टू पॅव्हेलियन.
सलामीला आले खेळाडू आता बाद झालेत. मिडल ऑर्डर वरती विश्वास दाखवला, पण तो मिडल ऑर्डरचे खेळाडू देखील कुठेतरी घाई करतात. पहिल्या ओव्हरमध्ये बेलदरवाडा टीम 17 आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा आल्यात. खराब बॅटिंग. आणखीन एक तेस्तरार बॉल आणि इथे विकेट्स आले. आणखीन एक खेळाडूला परतावं लागेल. त्रिफला बाद केलाय. विकेट क्रमांक 4 आल्या पावली तेजस. बॅक टू पॅव्हेलियन. 20 वरती 4 धक्के. बाउंड्रीच्या जवळ आले होते आणि त्याच्या अगोदरच बॉलला आतमध्ये ढकललं. फक्त 2च धावा. फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावत असताना षटक क्रमांक 3 घेऊन प्रसाद पाटील, टीमचा सरसेनापती, टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर आहे आणि जो आता प्लॅटफॉर्म आहे बेलपाडा टीमला मी तर म्हणेल चांगला राहिला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17, मागील ओव्हरमध्ये फक्त 5. प्रसाद पाटीलनं वाईडने सुरुवात केली. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 23. 23 धावा. अद्याप 12 बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे बेलदारवाडा टीम इथून तुम्ही जरी येणाऱ्या 12 बॉल मध्ये 25-27 धावा आल्या तरी देखील एक चॅलेंज राहील बेलपाड्याच्या विरोधात. पण तू आता बेलपाड्याचे समर्थक म्हणत असतील चिन्मयने 3 विकेट्स घेतल्यात, 4 खेळाडू बाद झालेत, जे महत्वाचे खेळाडू बाद आपण केलेत, त्यामुळे आता कमीत कमी धावसंख्येवरती रोखायला हवं आणि हीच कामगिरी आता अर्नव 11 बेलपाड्याला करायची आहे. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. पुढे आले अगोदरच बॅट्समन बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीयेत. वेगवान गोलंदाजी, डॉट बॉल हाताळल्या. गोलंदाजी करत असताना आपण प्रसाद पाटीलला बाद आहे. करण पाटील देखील स्क्वॉड मध्ये. करण आणि प्रसाद अगदी बंधू आणि युट्यूबर सतू पाटील याला देखील आपण नेहमीच वेगवेगळ्या व्हिडिओ बनवताना पाहत आलोय. वेगवेगळे ब्लॉग ते देखील मॅचला एन्जॉय करतायत. रन्स मिळेल 1 सिंगल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 4 खेळाडू बाद 24 धावा. टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा प्रत्येक घराघरामध्ये या स्पर्धा पोहोचली गेली, कारण त्याचं कारण आहे साईप्रीत लाईव्ह आपली क्लॅरिटी क्वालिटी दाखवतो. क्रॅकिंग ड्राईव्ह केल्या. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात. 1 सिंगल पेक्षा जास्त काही मिळालं नाहीये. अवघी 1च धाव. चला जय हनुमान रांजणपाडा समेत कॉन्टॅक्ट करून घ्या, कारण याच्यानंतर पुढची मॅच त्यांना खेळायची आहे. त्या मॅच मध्ये रन्स कमी झाल्यात आतापर्यंत, पण तो संघर्ष संपला नाहीये. मिस टायमिंग आहे. कॅचची संधी. आणखीन एक खेळाडू गारद. अर्धी टीम बाद केले. विकेट क्रमांक 5. अवघ्या 25 धावा. कॅच पकडला. लाजवाब कॅच. आणि जेव्हा आमचे कॉमेंटेटर्स विपुलजी पाटील जोडले तेव्हा त्यांना सांगितलं खेळाडूंना की क्रिकेटवरती गर्व करून चालत नाही.
प्रत्येक सीझन प्रत्येकानं गाजवला असतो, काही गाजवत असतात तर काही गाजवणार पुढे जाऊन गाजवणार असतात. त्यामुळे क्रिकेटमध्ये गर्व करून चालत नाही. आपले पाय जमिनीशी घट्ट रोवून ठेवा आणि नेहमी क्रिकेटमध्ये प्रामाणिक राहा, या गोष्टी किरण यांनी सांगितल्या. इथे बॅकफुट वरती चाललाय बॉल, रन्स मिळेल एक सिंगल. थ्रो थोडासा खराब होता, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा चान्स शोधत होते खेळाडू. तू रन्स मिळते एकच धाव, एका सिंगलनं संघाची धाव संख्या 26 वरती. 26 वरती 5 खेळाडू बाद, 2.5 बॉलचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यानंतर देखील ही अवस्था झाली. त्यामुळे तुम्हाला सातत्याची चर्चा आम्ही केली, सिंगल डबल देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. फुल टॉस बॉल पोहोचलाय आशिष, अवघे एकच धाव. आणि अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला जातोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 5 खेळाडू बाद 27 धावा. याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळते अगदी द्रोणागिरी भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं, एक मराठीचा बुलंद आवाज. आणि बऱ्याचशा इव्हेंट्स मध्ये तो आवाज आम्हाला ऐकायला मिळत असतो. आमचे जीवनजी डाकी सर बोरखार यांचं देखील आगमन झाले. आणि आगमन होताना पाहायला मिळते या स्पर्धेचे सर्व मेघनाथ शेठ मडवी साहेब यांचं देखील आगमन झाले. अनेक वर्ष जो आवाज प्रेक्षकांनी ऐकलाय असं जीवनजी डाकी सरांचं आगमन. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेघनाथ शेठ मडवी. जीवन डाकी सर स्पर्धा तुम्ही पाहताय, प्रथमच ओमकार 11 गावदेवी गावठाणचं आयोजन आहे. भव्य दिव्य स्पर्धा, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा. आणि या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार मेघनाथजी मडवी. तुम्हाला देखील ठाऊक असेल ज्या व्यक्तिमत्वाने मेगा सिक्सर अनेक दशकांमध्ये मारलेत, एक दिग्गज खेळाडू. आणि पूर्वीचं क्रिकेट गावठाण, चिरले, बेलपाडा, जासी या गावांची क्रिकेटमध्ये वेगळीच छाप राहिले, दहशत राहिले असं आपण म्हणूया. आणि या स्पर्धेचे आयोजक मेघनाथजी मडवी असतील, दयानंदजी मडवी, संपूर्ण आयोजक कमिटी. ओमकार गावदेवी गावठाणचं कौतुक करूया. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे. 3 खेळाडू अगदी बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डरला शूज देणार आहोत आपण. आणि रोख पारितोषिक तब्बल 50,000 रुपये. आणि लाईव्ह टेलिकास्ट, 3 अंपायर्स, 2 कॉमेंटेटर्स, बऱ्याच गोष्टी तुम्ही ऑफिशियल पाहाल. इथे रनआउटची संधी पुन्हा एकदा. आणि खेळाडू होतील धावबाद. ओव्हर क्रमांक 4 सूर्य सौरभ पाटीलचं षटक. आणि ते यश मिळाले सांघिक विकेट क्रमांक 6. खेळाडू येती मैदानात जवा चौकार. पाटील यांचा अगदी वैयक्तिक बिझनेस आहे. बैरनाथ ढाब्यावरती नेहमीच आपण केतन मात्रेला येताना पाहतो, परंतु आज संघाची काय कामगिरी राहिली. असं वाटलं नव्हतं की 17 वरती एक खेळाडू बाद होता, रन्स एवढ्या कमी राहतील, पण तू ते केले काम. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, अतिरिक्त धाव. सौरभ पाटीलला आपण पाहतोय या टीमचा एक आणि आणखीन एक चांगला खेळाडू आहे. 28 वरती 6, फक्त 11 काढल्यात पुढील 3 षटकांमध्ये. बॅकफुट वरती गेले किरण, चांगला फटका, दिशा दिले प्रसाद पाटील साठी. चेस मोठी राहील, बॉल चालला सीमा पार, मच निडेड बाउंड्री, फार महत्वाच्या 4 धावा. कौतुक करूया. सुरुवातीच्या खेळाडूंनी यंगस्टार अपयशी राहिलेत, परंतु ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव तुमचा एक चांगला शिक्षक असतो. आणि अनुभव प्राणाला लावून मॅच मध्ये रन्स जमा करतायत. आणि सध्याच्या घडीला या गोष्टीची गरज देखील आहे, कारण जर धावा बनल्या तर फाईट करतील. बेलपाडा टीमच्या विरोधात किती संघर्ष राहील, कितपर्यंत मजल. आतमध्ये वळवलाय बॉल, समोर होता चेंडू, परंतु कनेक्शन नव्हतं चांगलं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू होईल सांगता. 32 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर सौरभ पाटीलने 3 बॉल हाताळलेत. 3 बॉल मध्ये 5 धावा देत एक खेळाडू बाद केलाय. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी राहिला. बॅकफुट वरती गेलेत, पुन्हा एकदा चांगला फटका. आता क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी थर्ड मॅन पॉइंट रिझन मध्ये आज खेळाडू पाहायला मिळाला आपल्याला. रन्स मिळते एकच धाव.
एका धावेने संघाची धावसंख्या 33, 33 धावा. 33 धावा धावफलकावरती. उर्वरित शेवटचे 2 बॉल. मागील 16 बॉलचा विचार केला तर बेलपाडा टीमच्या गोलंदाजांनी चांगलं कार्य साधलं. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक रणजित ठाकूरला बीट करून बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. खेळाडू बाद 37 धावा. मिस टायमिंग आहे, बॉल आलाय डॉट आणि इथून पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मयूर स्मृती बेलदारवाडा टीमची धावसंख्या ती म्हणजे 38 धावा आणि येणारे 4 षटकांमध्ये काढायचे 39 रन्स. 37 झाल्यात. कनेक्शन करा स्कोर स्क्रीन वरती 38 आहेत, परंतु रन्स आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. 37 धावा झाल्यात आणि 38 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल. येणारे 24 बॉल 38 धावा. अर्णव 11 बेलपाडा संघाला. त्याच दरम्यान जय हनुमान रांजणपाड्याच्या खेळाडूंचं आगमन झालंय. पुढची मॅच त्यांना खेळायची आहे. स्पर्धेमध्ये आत्माराम कोळी सर, पप्पू गायकवाड सर यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. दोन्ही उत्कृष्ट असे खेळाडू राहिलेत. आपापल्या गावासाठी ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळले आणि प्रचंड अनुभव या पंचांकडे सुनीलजी टकले असतील, जे देखील आज गावचे भूमिपुत्र अंपायर्स म्हणून आपल्याला कार्यरत पाहायला मिळाले. याच दरम्यान आपण स्क्रीन मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतोय द्रोणागिरी भूषण. द्रोणागिरी भूषण जीवनजी डाकी सर यांचं आगमन आणि बरेचसे पुरस्कार सध्याच्या घडीला विपुलजी पाटील सर त्यांना खुणवतात, कारण वेगवेगळे इव्हेंट सातत्याने ते करत असतात आणि बऱ्याचशा इव्हेंट्स मध्ये तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. मग बर्थडे पार्टी असू द्या, लग्न समारंभ, साखरपुडा, त्यानंतर क्रिकेटच्या मॅचेस. चला, आजचा पहिला दिवस आणि योग्य वेळेवरती आपण स्पर्धा कव्हर करतो. आजच्या दिवसामध्ये जरी उद्घाटनाचा दिवस असला तरी प्रत्येक टीमनं चांगली साथ दिली. सामने थांबले नाहीत, ही चांगली गोष्ट राहिली. परंतु उद्या 40+ मॅचेस आहेत. खेळाडूंना आम्ही विनंती करू की वेळेवरती या, वेळेवरती स्पर्धा आम्हाला कंप्लीट करायची आहे. आणि आजच्या दिवसामधील शेवटची याच्यानंतर मॅच असेल जय हनुमान रांजणपाडा आणि इथून जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅच मध्ये कळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे मराठीचे एक उत्कृष्ट समालोचक जीवनजी डाकी सर यांच्याकडे आपण जाऊया आणि ऐकूया त्यांच्या आवाजातून. हॅलो, धन्यवाद. थँक्यू संयमजी आणि विपुलची. खऱ्या तरी आपण एन्जॉय करतो. एका बाजूला बेलपाडा संघ त्यांच्या अगेन्स्ट मात्र आहे बेलदारवाडा उरण. 24 चेंडू 24 मध्ये बनवायच्या तब्बल मात्र 38 धावसंख्या. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 5420 चष 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत केलं जाईल. यस, 5402 एक लकी नंबर असेल गाडीचा आणि चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि मॅच आपण एन्जॉय करतोय. चला, 24 मध्ये बनवायच्या तब्बल मात्र 38 धाबा.
आज अप्रतिम क्लॅरिटी आणि क्वालिटी ज्याच्या माध्यमातून ही सेवा घरबसल्या आपण पोहोचविल्या जातोय असे साईप्रीत लाईव्ह यांचे मनापासून स्वागत केलं जाईल. अतिशय सुंदर आदेश ते मैदान एका बाजूला मात्र आहे अनेक भेल या मैदानावर ज्यांनी आपला खेळ खेळला आहे तो जे बेलपाडा संघ त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करतोय. उरणहून ज्यांनी बिलॉंग केला आहे तो म्हणजेच बेलदार बाळ. चला येणार पंचांचा ग्रीन सिग्नल होणार सामन्याला सुरुवात. अतिशय रंगतदार मॅच. यस पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. सलामी गोलंदाज शंतनू समोर मात्र आहे उजव्या हाताचा फलंदाज एका बाजूला प्रसाद आणि आशिष ओर द विकेट्स. यावेळेस स्पॉट मिड ऑफच्या दिशेनं आहे तिथे फिल्डर मात्र आणि पहिल्या चेंडवर मात्र सुंदर झेल टिपला गेला. हा जल्लोष पाहायला मिळतोय. पहिला विकेट मिळतील धावा 4 चौकार. लागेल चांगली पार्टनरशिप करावी लागेल आणि समोर मात्र आहे बेलदरवाडा उरण चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक मात्र मोडतो तो पनवेल मध्ये बेलपाडा संघ त्याच्यानंतर एक आहे उरण मधील संघ अनेक वेळा खेळले असले एकमेकांसमोर परंतु आता याच मैदानावर मॅच आपण एन्जॉय करतोय. अतिशय सुंदर क्लॅरिटी क्वालिटी एक देखना सोहला ओमकार गावदेवी गावठाण. यावेळेस बॅटला जागा बनवली गेली बॅटचा बॉडीचा वापर केला गेला. पुन्हा एकदा तो जल्लोष पाहायला मिळतोय फिल्डिंग टीम मध्ये. क्या बात आहे. आता वाजव डीजे. आवाज दूर दूर तक जाने वैयक्तिक 5 धावसंख्येवर रणजित येतो या संघाचा खऱ्या अर्थाने एक रायझिंग स्टार एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे बघितला जातो तो रणजित ठाकूर. आलाय 4थ्या क्रमांकावर चांगली बॅटिंग करावी लागेल. अनेक सामने ज्याने कमबॅक केले आपल्या टीमसाठी तोच मात्र आहे रणजित. चला अंतिम चेंडू
यावेळीच हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, अनसाइडला खेळून काढलाय चेंडू, एक सिंगल कंप्लीट केली. एकच धाव मिळाली या शेवटच्या चेंडूवर आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर बेलपडा संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 2 बाद 6 अशी धावसंख्या. आता मात्र चेंज ऑफ पेस येणार नवीन गोलंदाज बनवायच्या 24 चेंडूमध्ये तब्बल 38 धावसंख्या बनवायच्या आहेत. सूर्य मावळतेच्या साक्षीने एका बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला ही मॅच आहे. बेलदारवाडा उरण आणि मात्र बेलपाडा यांच्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग केली, धावसंख्या बनवली 37 आणि बनवायच्यात मात्र 38 धावसंख्या. आजूबाजूला प्रेक्षक आपण पाहतोय. त्यानंतर जरी 22 खेळाडू खेळत असले तरी 2200 पेक्षा जास्त खेळाडू या सामन्याचा सायप्रित लाईव्ह यांच्यामधून आनंद मात्र घेत आहेत. नवीन फलंदाज पाहायला मिळतो, गोलंदाज स्ट्राईक केला मात्र एका बाजूला असेल करण आणि रणजित. यावेळेस येणार मात्र नवीन गोलंदाज तेजस. आमच्या इथे एक खऱ्या अर्थाने माझ्या बाजूलाच आहे एक जिजा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची लेक. आज देखील महिलांचा उल्लेख केला तर आमच्या मुलींचा उल्लेख केला तर पुरुषांपेक्षा त्यांची कामगिरी देखील कमी नाही. त्या छोटीचं देखील मनापासून स्वागत केलं जाईल. तेजस गोलंदाजी मार्कवर तयार, बनवायच्यात 38 धावा. आता मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल, बॅटचा पेस ओपन करावा लागेल रणजितला आणि करणला. तेजस पहिला चेंडू ओव्हर द विकेट रणजित साठी. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फाईल लेगच्या दिशेनं मात्र बॅट आणि चेंडू याचा स्पर्श नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 7 चेंडू फेकले, 7 मध्ये आले तब्बल 6 धावा, 2 बाद 6. प्रसाद पाटीलचा संघ मात्र आहे, ज्या अर्णव नावाने मात्र खेळला जातोय. अनेक स्पर्धा त्याच्या वादेबाजू बेलपाडामध्ये आपण पाहतोय, तो मात्र संघ या ठिकाणी खेळतोय. तेजस मोठा विकेट करण्याचा प्रयत्न, उंची आहे भरपूर, प्रयत्न मिडॉनच्या दिशेनं काय जज केला होता, परंतु प्रयत्न सुंदर केला होता. मिळतील या चेंडूवर 2 धावा आणि 2 धावाने मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ते म्हणजेच 6 आणि 2 8 अशी धावसंख्या. दिल्ली अभि बहुत दूर आहे. बॅटचा पेस ओपन करावा लागेल, चांगले स्ट्रोक मारावे लागतील कारण 38 धावा बनवायच्या आहेत आणि ही मॅच खऱ्या तरी महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या चुका सुधारणं गरजेचं आहेत कारण माणसाला मोठ्या पहाडाने नव्हे तर छोट्या दगडाने मात्र ठेच लागली जाते. तेजस यावेळेस स्लोवर चेंडू, टप्पा सुंदर मिडॉनच्या दिशेनं डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. सुंदर पहिलाच टप्पा हातामध्ये कलेक्ट केला गेला परंतु एक सिंगल काय रोखू शकत नाही. एक सिंगल डबल मध्ये देखील क्रिकेटला भरपूर महत्व आहे. एक सिंगल मिळाली, धावसंख्या पाहायला मिळतोय ते म्हणजेच 9. 2 बाद 9 अशी धावसंख्या. सुंदर तेजस्वी बॉलिंग पहिला शंतून आला होता, फक्त 6 धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी फेकले, 2 विकेट्स मिळवले. तेजसने आतापर्यंत 3 चेंडू फेकले, फक्त 3 धावा दिल्या. डॉट, डबल आणि मात्र सिंगल. करण समोर आहे. यावेळेस बॉडी लागलेला चेंडू आदलला गेला, स्वतःच्या मध्ये चेंडू आहे, स्वतः तेजसने कलेक्ट केला परंतु या चेंडूवर एक सिंगल रोखू शकत नाही. स्ट्राईक रोटेट मध्ये करणं हे गरजेचं आहे. रणजित एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातोय बेलपाडा टीम्स कडून, परंतु आता बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नसतील तर आडवे तिडवे बॅटवर पट्टे घेऊन मात्र फटकेबाजी करणं गरजेचं आहे. आता संघ मात्र अडचणीत सापडला आहे, कोण बाहेर काढणार या संघाला. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय बेलदारवाडा उरण संघाची. मोठा विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल आहे, झेल काही स्वतः तेजस आहे, यावेळी चुकी केली नाही, सुंदर झेल टिपला गेला, फलंदाज बाद. थँक्यू. तिचे आयुष्यात मित्रांनो कोणाचे प्यादे बनू नका. बनला तर वजीर बना, हरला तर अनुभव घ्याल आणि जिंकला तर इतिहास घडवाल. आज कोणता संघ इतिहास घडवणार या राधेय मैदानावर. धावसंख्या पाहायला मिळतो ती म्हणजे फक्त आणि फक्त 10. समोर आहे नवीन फलंदाज सौरभ. एक चांगला अष्टपैलू देखील हा खेळाडू आहे. स्ट्राईक केला, पहिला चेंडू सौरभच्या बॅट मधून शॉट फायनलला आहे चेंडू, 1 बॉन्स सीमारेषे बाहेर. मिळतील या चेंडूवर 4 धावा, चौकार चौकार.
थँक्यू डीजे. सातत्याने 2 दिवस आपलं वातावरण मंगलमय करण्यासाठी राजांचे गीते, साईंचे गीते, एकवीरचे गीते, खरं तरी अतिशय सुंदर आवाज आणि आवाजातील बाज. मित्रांनो, कलाकार कोणताही असो, कलाकारांचा जीव की प्राण काय असेल तर साऊंड सिस्टीम. मला वाटतं ही म्हणजे 5वी बेल असेल. ज्याच्यावेळी या ठिकाणी मी येतो त्या ठिकाणी डीजे पर्स धाव संख्या 14. 12 चेंडू फेकले आतापर्यंत. सुरुवातीला 96 आला, 6 धावा दिल्या, आता 8 धावा दिल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या तब्बल 24 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 धाव. येणार नवीन गोलंदाज यास परेश. पुन्हा एकदा संगणकाने विश्वास टाकला परेशकडे. 12 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू यावेळी डीप केला पॉलिथिन मध्ये. बिडॉनच्या दिशेने आहे फिल्डर तिथे. चेंडू अडवला गेला, कव्हर केला. यावेळी मात्र हा खर्रा फेकीचा फायदा उठवला. जिथे सिंगल मिळायची धावा मिळाल्या 2 आणि 2 धावेवर मात्र धावसंख्या पाहायला मिळतंय स्कोर बोर्डवर 16. तसे रंगतदार मॅच पाहायला मिळतंय. सौरभ खेळतय आतापर्यंत. मला वाटतंय 2 वर. त्याच्यानंतर जोडीला मात्र आहे करण खेळतोय वैयक्तिक आपल्या संघासाठी. मात्र 3 या धावसंख्येवर परेश उजमताचा गोलंदाज. यावेळी पुन्हा बिडॉनला खेळून काढला आहे. थर्ड यार्ड मध्ये फिरतला आहे तिथे 24 क्रमांकाचा टी शर्ट परिधान केलेला. एक सिंगल रोखू शकत नाही, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला देखील तेवढंच महत्वाचं आहे. कारण एखादा संघ एका धावेने पराभूत होतो त्याला एका धाव्याची किंमत विचारा. म्हणून एका धावेला देखील भरपूर महत्व आहे या क्रिकेटमध्ये. परेश सुंदर 2 चेंडू फेकले, फक्त 3 धावा दिल्या. 12 मध्ये बनवायच्या होत्या तब्बल 24 धावा. बेलपाडा त्याच्या आगेस मध्ये बेलदरवाडा उरडी मॅच आपण एन्जॉय करतोय. यावेळी पुन्हा एकदा सुंदर ग्लान्स केलाय. सुंदर फुटवर्क आहे, फिल्डर आहे तिथे. हा जल्लोष पाहायला मिळतोय. सुंदर झेल टिपला गेला. होतोय फलंदाज बाद. खऱ्या त्याने विचार केला तर संघ अडचणीत सापडला आहे. आतापर्यंत विकेट गेलेत जवळ 4 बाद विकेट या ठिकाणी पाहायला मिळते स्कोर बोर्डवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कोण येणार आता मात्र खऱ्या त्याने पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. विकेटमध्ये उभं राहणं देखील गरजेचं आहे. ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. एका बाजूला बेलपाडा त्यांच्या अगेन्स्ट मात्र आहे बेलदरवाडा उरण टीम्स. नवीन फलंदाज पाहायला मिळतो मैदानावर. स्ट्राईकला आहे नवीन फलंदाज. गाड घेताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो बेलदरवाडा टीमची. पहिला चेंडू फेस करणार. यावेळी चप्पल झाला होता. पुन्हा एकदा बॅटची ब्रश. चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसवला गेला. तू चल मैं आया. आता वाजव डीजे. त्याचं होतं जीवाशी. जो आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला त्याचं नाव शिवाजी. आणि स्वराज्याचे धाकले धनी आजचा दिवस कोण विसरणार. अशा छत्रपती शंभू राजांना हा त्रिवार मानाचा मुजरा. यावेळी चप्पल झाला होता ऑफ स्टंपच्या दिशेनं. खेळाचा होता फाईन लेगच्या दिशेनं, परंतु चेंडू जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसवला गेला. आणि पुन्हा एकदा डाट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. काय परेशने गोलंदाजी मात्र हाताळली आहे. सुंदर कौतुक करावं लागल शंतनूचं, तेजसचं आणि परेशाचं. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट्स
यावेळेस पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने स्वतः आहे परेश, झेल टिपणार, होणार फलंदाज बाद, जाणार डगआउट मध्ये. आता वाजव डीजे. आमाने सुंदरचं राजांचं गीत हा आवाज होता प्रत्यक्ष देशमुख गीतचा. आता 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार मॅच. आता बेलपडा टीम्सला मात्र देव पाण्यात ठेवण्याची मात्र वेळ आली आहे. कमीत कमी मॅच कमबॅक करायचा असेल तर कमीत कमी 3 षटकार तुम्हाला मारावे लागतील. मैदानामध्ये पाहायला मिळतोय चिन्मय आणि त्यांच्या जोडीला मात्र आहे करण. सलामी तिसऱ्या क्रमांकावर आलाय करण, मात्र खेळतो वैयक्तिक 3 धावसंख्येवर. संधी जास्त मिळाली नाही. एका बाजूला चिन्मय, एका बाजूला मात्र करण. 6 चेंडू 6 मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मात्र आहे किरण. किरण मजबूत शरीरवृष्टी आहे. उंची 4-5 पावलाचा रड पाय. पहिला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. सुंदर फुटवर्क, यास पंच षटकार. जागा बदलली गेली, ताकदीचा वापर केला गेला, फेकून दिला. खरं तर लॉंग ऑफच्या दिशेने मात्र आता 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. काय मॅच आपण एन्जॉय करतोय. 5-15 सफल झाला. यावेळी हेलिकॉप्टर लोक देण्याचा प्रयत्न केला होता, पुढे सरसावला गेला. एक धाव कंप्लीट केली. धोक्याची घंटा होणार का? आणि यावेळी पुन्हा एकदा फलंदाज फसला गेला. होणार फलंदाज बाद. रानो रानो मुंबई की रानो रानो मुंबई की रानो मुंबई की रानो. चला तुम्ही परत यायचं आणि त्याला पाठवायचं आहे. पंत चेक करू का? चला आपण पुन्हा आपण DRS स्क्रीन मध्ये बोलूया आपण कोण नेमका पर्यंत बाद झाला आहे. याचा करण आउट आहे. चल यस. चला वन डाऊन्सला तिसऱ्या क्रमांकावर आला होता करण, मात्र आता चांगली जंप बसला होता. धोक्याची घंटा झाली, फलंदाज बाद झाला. आता मात्र येणार चिन्मयच्या जोडीला मात्र नवीन फलंदाज. आता 4 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 14 धावांची आवश्यकता. यस, तुम्हाला आता जवळजवळ 3 चौकार मारावं लागतील किंवा 2 तरी षटकार असे मोठे फटके मारणं गरजेचं आहे. संघ अडचणीत आहे. कोण संघाला बाहेर काढणार, कोण संघाचा होणार मात्र तारणहार. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. रंगतदार बॅच सबरबत्र आहे. 2 चेंडू फेकले गेले किरण यांनी. पहिल्या चेंडू षटकार आला, त्यानंतर मात्र 1 धाव आणि 1 मात्र विकेट झाला रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा किरण
चिन्मय आउट आहे. करण थांबायचं आहे. चला तुमची इच्छा असेल तुम्ही या अँगलने बघू, तुम्ही देखील बघू शकता या प्लीज. आणि प्रसादजी प्लेस पाठवा, 12 प्लेयर्स पाठवा इथं प्लीज. सर दोघांची इथे नावच लिहिली नाही कारण त्याला प्लेयरच माहिती नाही ना. रणजित भाई चला आता करण असेल नॉन स्ट्राईकला आणि नवीन बॅट्समन आहे तो असेल मात्र स्ट्राईकला. आता चेंडू आहेत फक्त 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाईल. अतिशय रंगतदार मॅच यावेळी देखील चर्चा पाहायला दोन्ही पंचांचं मनापासून अगदी वेलकम केलं जाईल. आमचे दोन्ही क्वालिफाईंग पंच म्हणजे ज्यांची घारीसारखी नजर आणि मोरासारखी कान. पुन्हा एकदा बोलूया आपण स्पर्धेकडे, बोलूया आपण मॅचकडे. 4 चेंडू 14 धावा. स्ट्राईकला नवीन फलंदाज केवल आहे. एका बाजूला केवल, दुसऱ्या बाजूला मात्र पाहायला बोलतोय नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच कारण पुन्हा एकदा गोलंदाज किरण. यावेळी हलकासा डीप केला ऑन साईडला. 1 धाव कंप्लीट केले गेले आहे फिल्डर मिडॉनच्या दिशेनं. पण एकच सिंगल मिळणार. आता स्ट्राईक रुटेड पाहायला मिळतोय. करणकडे स्ट्राईक असेल. आता चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 3 आणि 3 मध्ये बनवायच्या 13. आता 3-13 कुणाचे वाजतात, बेलदारपाडा की बेलपाडा? प्रत्येक संघाला वास्तव वाटतं की आम्ही जिंकावं. 3-13 समीकरण आहे. हे समीकरण सोपं होणार का? ओव्हर द विकेट्स. यावेळी मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेनं आहे फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. ठोकलाय लांबला तर षटकार. डिजिटल आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगात आली आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातो, पुन्हा एकदा फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. पुन्हा आला मात्र बॅट मधून षटकार. चला आता 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. स्कोरिंग लेवल आपण पाहतो. 1 चेंडू अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे बेलपाडा संघाला. किरण थोडासा महागडा ठरला. जवळजवळ काय यावेळेस मात्र बॅटिंग पाहायला मिळतोय ती म्हणजेच करण यांची. 1 अंतिम चेंडू आहे आणि एका चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 1 धाव. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा मात्र नियम आहे. असं वाटलं होतं की ज्यावेळेस आपण सुरुवातीला 6 चेंडू मध्ये 21 बनवायच्या होत्या, पहिल्या चेंडू मात्र आला खऱ्या अर्थाने षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक आले 2 षटकार 4थ्या आणि 5व्या चेंडूवर. आता अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. अंतिम चेंडू फेकण्यास सज्ज. विकेट किपर क्लोज आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक आहे लॉंग ऑन, मिड ऑन, डीप थर्ड मॅन, फर्स्ट गलीमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर मात्र बीड विकेट. अंतिम चेंडू 1-1. यावेळी मात्र कट केलाय चेंडू फर्स्ट गलीमध्ये. शॉर्ट थर्मच्या दिशेनं आहे चेंडू जाणार. यावेळेस मात्र हा बेलपाड्यामध्ये जल्लोष टीम मध्ये पाहायला मिळतोय. विजय टीमचं अगदी मनापासून अभिनंदन. बेलदरवाडा उरण टीमचं अगदी खऱ्या अर्थाने अभिनंदन. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात. थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली गेली मात्र हा पराभव स्वीकारायला लागला. परंतु अतिशय सुंदर आपण खेळ खेळलात. मी ओमकार गावदेवी गावठाण या आयोजकांच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करतोय. आणि या सामन्याचा आहे कोण बघूया आपण. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी त्यानंतर सुंदर ज्याची बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाली गेली, ज्यांनी सुंदर गोलंदाजी केली, 1 विकेट्स आणि मात्र 5 धावा ज्याने बनवल्या गेल्या, तो मात्र ठरला या सामन्याचा मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, सामन्याचा सामनावीर चिन्मय. रिक्वेस्ट प्लीज कम ऑन द स्टेज.